हा आहे छोटा शार्विक. बघा त्याची अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरची मजा. कशी वाटली त्याची ही शार्विक बीचवर जातो खेळायला. अरे शार्विक, ही बाईची गाडी आहे. नाही अच्छा नाही ही गाडीचे दीदीचे आहे. दीदीची लोकाला आम्ही कुठे चाललो आपण? आपण कुठे चाललोय बघ तू आता. मला माहित नाही. आपण बीच वरती चाललोय ना. आपण कुठे चाललो? सांगता येईल कुठे चाललोय. बीच वरती. बस उलटी चला. आणि एरे एरे पावसाचं एक गाणं बोलून टाक. तुझ्या म्हटलं पल्लाट आले. तुझ्या कुणाचा पडलाय? माझा माझे तुझ्या म्हटलं गेले मगले पल्लाट आले. म्हटलं गेले बोलून. काय सांगतोय तो? हो या दोघे आहे. कुठे डॉगी गेला? हो तिकडे. हो तिकडे डॉगी आलाय. आया बा बापरे. आया गाले काय ए ए दाखव डॉगी. डॉगी दाखव त्याला. हो डॉगी दाखव त्याला. पळाला शार्विक. ठीक आहे ए या काय बोलतो शार्विक? डॉगी रिक्षा थांबव. कधी जायचं? ए थांबव ही गेली ते आपण ना त्याच्या थांबत नाही ना. नाही तू थांबवलं नाहीस. नाही गेली रिक्षा ती. आता काय करायचं? चाल चाल. चालणारच नाही. त्याला कशाने जायचंय? मला दाखणी जाईल. रात्री. चालेल मला टॅक्सीने जायचं आहे. बापरे टॅक्सी नाही. आता इकडे टॅक्सी कुठे आहे? आपली गाडी कुठे ठेवली मग? टॅक्सीने जायचं आहे मला. टॅक्सी नाही दादा इकडे. टॅक्सीने जायचं आहे मला. टॅक्सी नाहीये इकडे. मला टॅक्सीने जायचं आहे. बरं पुढे जाऊन मग आपण टॅक्सी पकडूया. चालेल. हा जाऊ नको. थांब 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 कशाला? हे थांब. नाही तो थांबणार नाही. आया हे गेली. आरू गेली. आरू रडते बाबू. ते बघा हे आता भात शेती लावतो. रिक्षा गेली. रिक्षा थांबत नाही. नाही थांबत आहे. आपण आणूया ना. आली दुसरी. रिक्षा त्याला पण वरीला घेऊन जाणार. त्याला पण वरीला घेऊन जाणार. मला वरीला घेऊन जाणार.
आणि आम्ही पोहोचलोय गणेश मंदिराजवळ. अलिबागच्या बीचच्या जवळच असलेलं हे गणेश मंदिर. गणेश मंदिराचे दरवाजे बंद होते, दुपारचा वेळ होता, त्यामुळे आम्ही काही मंदिरात गेलो नाही. पण आम्ही बीच वरती जाण्यासाठी आलोय, जवळच पोहोचलोय आणि हा जवळचा बीचचा रस्ता. शार्विक बाबांच्या खांद्यावरती बसलाय, मजा घेतोय. सर्व एक एक जण येत आहेत आणि मंदिराच्या उजव्या साईडलाच वडापावची एक गाडी होती, पण आमचं जेवण भरपूर झाल्यामुळे आम्ही काही वडापाव घेतले नाही. ही बघा वडापावची गाडी. आणि आम्ही बीच वरती पोहोचलोय, समोरच बीच दिसतोय. क्लायमेट खूप सुंदर आहे आणि आम्ही पहिल्यांदाच अलिबागच्या बीच वरती गेलोय. मुंबईला तर आम्ही बऱ्याच वेळा बीच वरती जातो, पण अलिबागच्या बीच वरती आम्ही पहिल्यांदाच गेलोय. सर्व चिल्लर बच्चा पार्टीनी शंख शिंपले गोळा करत होते. शार्विकला मन मोकळेपणाने खेळायला खूप आवडतं, अजिबात रडत नाही, काय नाही. तिकडे गोलू आणि आरवी खूप शंख जमा करत होते. शार्विकची नुसती लगबग चालू होती, गडबड गडबड. त्यांच्या मागे गडबड करत खेळतोय. संध्याकाळची वेळ झाली, खूपच मस्त क्लायमेट झालं होतं. सर्वजण आपापल्या फोटो काढण्यामध्ये बिझी झाले.
शार्विकला समुद्र बघून अत्यंत आनंद झाला होता. पाण्यातून चालायला त्याला एकदम मजा येत होती. डोलू देखील शंख शिंपले गोळा करण्यात बिझी. त्यांची एक टीमच झाली होती. संध्याकाळच्या वेळेला अंधार पडायला लागल्यावर आम्ही पुन्हा एकदा घराच्या वाटेवर निघालो. आम्हाला मुंबईला निघायचं होतं म्हणून आम्ही पटकन निघालो. पाहुण्यांच्या घरापासून एक 10 मिनिटाचं अंतर होतं चालत. वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटं असल्यामुळं एवढं काही जास्त स्ट्रेस आला नाही. पाय दुखले नाहीत. शार्विकचे मात्र पाय दुखले. तो पाय दाखवत होता. वाटेतच आम्हाला थळगावची ही शाळा लागली, प्राथमिक शाळा. आणि होणारी ही नवरी भाग्यश्री खूपच खुश होती. घराजवळ बीच आणि घर बघून ती अत्यंत भारावून गेली होती.